स्पॉटलाईट शेअर करता आला पाहिजे, जे आपल्या मुलींना जमत नाही. आपण सोडून कधीतरी चर्चा, प्रसंग, सोहळा, घर दुसऱ्या मुलीच्या स्त्रीच्या भोवती पण फिरू शकतं. हे आपल्याला पचत नाही. एखादीचं लग्न आहे तर तो लग्न सोहळा तिचा स्पेशल दिवस आहे, त्याच्यामध्ये आपण पुढे पुढे करणं, आपण स्टेजवरती मिरवणं, आपल्याला मॅचिंग साड्या निवडणं, तिच्यापेक्षा भारीतलं काहीतरी घालून जाणं, हे घरातल्या घरात नणंदांकडून, भावजांकडून, जावांकडून, आयांकडून, सासवांकडून होताना मी बघितलंय. अरे कधीतरी तिला होऊ दे ना सेलिब्रिटी हिरोईन, आणि आपण जरा साईड कॅरेक्टर्स होऊयात ना कधीतरी. तिला मान मिळू दे, तिच्यावरती फोकस असू दे, तिचं कौतुक होऊ दे, त्याच्यामध्ये तुम्ही पण सामील व्हा. तिच्यासाठी काहीतरी प्रेझेंट करा. लग्नामध्ये इतर मैत्रिणी किंवा बहिणी किती सुंदर डान्स करतात, परफॉर्म करतात, तिच्याविषयी काहीतरी बोलतात, तिचं कौतुक करतात, प्रोजेक्टरवरती तिची गोष्ट किंवा तिचं स्लाइड्स बनवतात, त्या दोघांचे किस्से सांगतात. आत्ता फोकस तिच्यावरती आहे, तिला स्पेशल ट्रीटमेंट द्या ना. कधी कधी आपण बाजूला पण व्हायला पाहिजे. माझी भाऊजाई म्हणजे अनुजा, माझ्या भावाची बायको, तर तिचा समजा वाढदिवस असेल, वाढदिवसाला आमच्याकडे अशी पद्धत आहे की त्या व्यक्तीला आनंद द्यायचा ज्याचा वाढदिवस आहे आणि त्याचं कौतुक करायचं. त्यामुळे मी अजिबात पुढे पुढे करत नाही. त्याच पद्धतीनं अनुजाचं भरभरून कौतुक केलं. ही जी एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा आनंद देते ना, लक्षात ठेवा, वहिनीला जर मी आनंद दिला, प्रेम दिला, कोण खुश होणार आहे? सगळ्यात जास्त खुश कोण होणार आहे? माझा भाऊ. तो माझ्यावरती किती प्रेम करणार? तो जिच्यावरती प्रेम करतो तिला मी अतिशय प्रेमानं सन्मानानं वागवतेय म्हटल्यानंतर त्याचं आणि माझं नातं कसं होणार हे समजलं पाहिजे. घरापासून, कुटुंबापासून, गृहिणी असाल, कॉलेजमध्ये असाल, तुम्ही लहान वयाचे असाल, अजूनही शाळेमध्ये असाल, मोठ्या वयाचे असाल, तुम्हाला सुना वगैरे आल्या असतील, नातवंड असतील, तरीही हे सगळीकडे आचरणात आणता येऊ शकतं. कधी कधी दुसऱ्यांना मान द्यायचा, त्यांचा दिवस, त्यांचा क्षण असतो, आपण त्यांना आनंद मिळावा, त्यांना फोकस मिळावा, यासाठी उलट झटायचं असतं. यानं नाती टिकतात.